नमस्कार सगळ्यांना, वेलकम टू AP इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट। आणि सर्वात महत्त्वाचं जे आपले मुलं जवळपास 50 मुलं आज लाईव्ह आलेले आपल्या लेक्चर्सला। डेली 10 वाजता आपली सिरीज असते, लाईव्ह असते। आणि जे लाईव्ह आले मित्रांनो, आणि आज आकडा वाढलेला आहे 50 पोरं लाईव्ह, म्हणजे आता कुठेतरी सिरियसनेस मुलांना आलेला दिसतोय। जसं जसं 2023चा रिझल्ट जवळ येतोय तसं तसं मुलं जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करताय। चांगली गोष्ट आहे मित्रांनो। तुम्ही जेवढे डाऊट्स तुमचे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये माझ्यासोबत बोलून क्लिअर करून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा आहे। एकदा ही व्हिडिओ बघितली का परत तुम्हाला ही बघायची गरज नाही। तुमच्याकडे ऑलरेडी सोल्युशन तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मी दिलेलं आहे। अजूनही कोणी सोल्युशन डाउनलोड केलं नसेल तर आपल्या वेबसाईटवर जा मित्रांनो। वेबसाईटवर हा फ्री कोर्स आहे, तिथे तुम्हाला PDF पण भेटणार। ती PDF आपल्या वेबसाईटवरूनच डाउनलोड करा, इतर कोणाकडूनही ती घेऊ नका। ती अपडेटेड नसेल जर तुम्ही दुसऱ्यांकडून घेतली तर आपल्या वेबसाईटवर ती अपडेटेड आहे। आणि त्याचेच आपण काय करतो, इकडं व्हिडिओ सोल्युशनची सिरीज आपण लॉन्च केलेली आहे। यूट्यूबवरती रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे, पण फार कमी कालावधीसाठी असेल मित्रांनो। आपल्या वेबसाईटवरती परमनंट लाईफ टाईम तुम्हाला त्या फ्री कोर्सला एकदा एनरोल केलं का लाईफ टाईम ती बघायला भेटणार आहे। आणि सिमिलर वेमध्ये इथून पुढे ज्या पण MPSC मेन्सच्या एक्झाम होतील त्यांच्या पेपर 1चे सगळे सोल्युशन तुम्हाला त्याच कोर्समध्ये अपलोड झालेले दिसतील। ओके, त्याच्यामुळे फायदा आहे मित्रांनो, तुम्हाला फायदा करून घ्या। आणि सक्सेसफुली आपण क्वेश्चन 6 मधला A कंप्लीट केला, जो की 2 वे स्लॅबवर होता। आज आपण क्वेश्चन 6 मधला B बघणार आहे, आणि तो पण अतिशय सोपा आहे पण लेंदी क्वेश्चन आहे। म्हणून मी रिकमेंड करेल तुम्हाला की रेक्टँग्युलर वॉटर टँक तुम्ही डिझाईन करायच्या भानगडीत पडू नका। का? कारण की आता भरपूर ठिकाणी मी भरपूर माझ्या फ्रेंड्सचे सोल्युशन बघितले, तर त्यांना जसं शिकवलं गेलं की एकदम शॉर्टमध्ये आवरतात ते वॉटर टँक। पण असं नाही मित्रांनो, रेक्टँग्युलर वॉटर टँक डिझाईन करायला मिनिमम 15 पानं तरी तुम्हाला डिझाईन करावंच लागेल। एकदमच तुमचं छोटं अक्षर असेल तर 10 पानांचं डिझाईन तरी लागणारच तुम्हाला। काय असं लागेल? कारण की रेक्टँग्युलर पार्ट रेस्टिंग ऑन ग्राउंड, रेक्टँग्युलर टँक रेस्टिंग ऑन ग्राउंड, जी की वॉटर टँक असणार आहे, तिला डिझाईन करण्यासाठी 2 पद्धती आहे तुमच्याकडे। एक, त्याच्या ज्या डायमेन्शन्स दिलेले प्लॅन डायमेन्शन त्याचा रेशो केल्यानंतर जर ती 2 पेक्षा कमी आली तर त्याला वरच्या फ्रेमला म्हणजे वरच्या काही पार्टला तुम्हाला ॲज अ कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करावं लागेल, आणि खालच्या पार्टला तुम्हाला कॅन्टिलिव्हर पोर्शन म्हणून डिझाईन करावं लागेल। तेच जर तुमचा रेशो ग्रेटर दॅन 2 आला तर मग वेगळी प्रोसिजर आहे। म्हणजे 2 टाईप आहे। नुसती रेक्टँग्युलर टँक म्हणजे सगळी सारखीच नाहीये की एकच स्टेप फॉलो केल्या, असं नाहीये। स्टार्टिंगलाच तुम्हाला कळून जातं की तुम्हाला कशा पद्धतीने कोणत्या स्टेप फॉलो करायचे। आता आपल्याला जी रेक्टँग्युलर टँक दिलेली होती ती रेस्टिंग ऑन ग्राउंड होती, नो डाऊट, काही त्याच्यात वेगळं नाहीये, रेस्टिंग ऑन ग्राउंड होती। त्याच्यानंतर ओपन होती टॉपला, हे महत्त्वाचे। काही वॉटर टँक क्लोज पण असतात, मग त्या केसमध्ये आपल्याला तो वरचा स्लॅब पण डिझाईन करावा लागतो। मग त्या स्लॅबला तो बीम पण येतो, जो कॉलरचा बीम असतो ज्याच्यावर आपण कव्हर ठेवतो, तो म्हणजे भरपूर सारा तो पार्ट असतो। पण इथं आपल्याला ओपन दिलेली होती सिंपल। मग रेक्टँग्युलर वॉटर टँक रेस्टिंग ऑन ग्राउंड आपल्याला डायमेन्शन दिलेले होते त्यांनी। तर ही तुमची लेंथ असू शकते मित्रांनो 4 मीटर। ही 4 मीटर लेंथ पकडली आपण, ही विड्थ पकडली तर ही आपल्याला डेप्थ असणार आहे। LBD तुम्हाला दिलेला होता, तुम्हाला FCK दिलेला होता, आणि त्यांनी सांगितलं होतं WSM मेथडनी। आता आजपर्यंत रेक्टँग्युलर टँक ही वर्किंग स्ट्रेस मेथडनीच डिझाईन करता, कारण की IS 3370 याच्यासाठी यूज केला जातो। 3370 वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर, IS 3370 हा वॉटर टँकच्या डिझाईनसाठीच आहे, आणि तिथे WSMनीच आपल्याला मेथड दिलेलं आहे, आणि वॉटर टँक पण WSMनीच डिझाईन केले जाते। का? याचं कारण काय की त्याला वॉटरचं प्रेशर असतं, अर्थचं प्रेशर असतं, थोडंसं हेवी डिझाईन आपल्याला लागतं। ओके, आणि आपल्याला क्रॅक्स म्हणजे सर्वात महत्त्वाचं वॉटर टँकमध्ये काय असतं की तिला क्रॅक पडायला नको, म्हणजे कॉन्क्रीट तेवढं स्ट्रॉंग पाहिजे। आणि त्या कारणासाठी वॉटर टँक ही WSM मेथडनीच डिझाईन केली जाते। आत्तापर्यंत तुम्ही जे काही IS कोड जेव्हापासून आलेला आहे मार्केटमध्ये, किंवा जेव्हापासून IS कोड बनतोय तेव्हापासून, किंवा इंडियामध्ये तरी वॉटर टँक ही WSM मेथडनीच डिझाईन केली जाते। मग ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये असो किंवा तुमच्या सिलेबसला असो। ओके, तर आता लक्ष द्या,
वॉटर टँक डिझाईन करायसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की ते त्याच्या डायमेन्शनवर डिपेंड असतं. तुमचे डायमेन्शनचा रेशो काय येतो, जर तो लेस दॅन 2 आला तर मग वेगळी प्रोसिजर आहे, ग्रेटर दॅन 2 आला तर वेगळी प्रोसिजर आहे. आता आपला रेशो लेस दॅन 2 येतो का ते आपल्याला बघायचं आहे. मग लेस दॅन 2 साठी आपल्याला रेशो काय करायचं आहे, L/B करायचं आहे. L म्हणजे काय, आता बघा, आता इथं तुम्ही तुमच्या मर्जीने ॲज्युम करू शकता. जनरली लेंथ लांबच ठेवायची, विड्थ कमीच ठेवायची आणि डेप्थ जी येणार ती येणार. म्हणजे ह्या डायमेन्शनमध्ये जर सर्वात मॅक्झिमम डायमेन्शन मला जे दिसतंय तर त्या डायमेन्शनला मी काय म्हणल, L म्हणल, म्हणजे लेंथ म्हणल. सर्वात जास्त लांबीचं डायरेक्शन असणार आहे लेंथ. त्याच्यानंतर कमी याला येतं त्याला विड्थ म्हणणार मी, आणि ही डेप्थ तर डेप्थच असणार आहे. ओके, म्हणजे लेंथ, विड्थ आणि डेप्थ आपल्याकडे आली. लेंथ ही जनरली आपण लांबच ठेवतो. लांब डायमेन्शनला आपण जी सर्वात मॅक्झिमम डायमेन्शन आहे त्याला आपण लेंथ कन्सिडर करतो. उरलेल्या याला विड्थ आणि डेप्थ आपल्याला दिलेली असते. ओके, मग आता लेंथ अपॉन विड्थचा आपल्याला रेशो करायचा आहे. तो रेशो जर लेस दॅन 2 आला तर आपण असं म्हणू शकतो की वरचा काही पार्ट जी 3 मीटर हाईट आहे ना, 3 मीटर हाईटचा वरचा काहीतरी पार्ट, वरची फ्रेम मी ॲज अ कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करेल आणि खालचा हा कॅन्टिलिव्हर म्हणून डिझाईन करेल. ओके, म्हणजे 3 मीटर मधलं काहीतरी डिस्टन्स, आता ते डिस्टन्स काय असणार आहे हे सगळं तुम्हाला याच्यात कळणार आहे. ओके, आणि इथं जे मी सोल्युशन दिलेलं आहे, जे PDF मध्ये तुम्हाला सोल्युशन आहे, त्याच पद्धतीने आपलं डिझाईन 2023च्या पेपरला यायला हवं होतं. जर त्या पद्धतीने आलं नसेल, तुम्ही 2 पानात डिझाईन संपवलं असेल मित्रांनो, तुम्हाला 2 पानाला 2च मार्क भेटणार आहे. कारण की पॉसिबलच नाही मित्रांनो 2 पानामध्ये डिझाईन. आणि कोणी म्हणाल की नाही आम्ही एकदम असं नाही केलं, तसं नाही केलं, पटकन केलं, शॉर्टमध्ये केलं. शॉर्टमध्ये काहीच नसतं मित्रांनो, शॉर्टमध्ये डिझाईन जमणारच नाही. तुम्हाला डिझाईन करताना सगळ्या डिटेलिंग द्यावाच लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं, लास्टला जी आपण डायग्राम काढणार आहे वॉटर टँकची, जी आपण स्टीलची डिटेलिंग करणार आहे, तीच डिटेलिंग इथून पुढे तुमची यायला पाहिजे वॉटर टँकच्या केसमध्ये. ओके, त्या डिटेलिंगलाच तुम्हाला 2 ते 3 मार्क मिळणार आहे. ओके, चला लक्ष द्या. भरपूर सारे पोरं, मी आधी पण सांगतो की स्ट्रक्चरच्या याला तुम्हाला डिटेलिंगच व्यवस्थित शिकवली जात नाही. नुसत्या 2 लाईनी काढता बार म्हणून, 2-4 टिंब काढता संपली डिटेलिंग, असं नसतं मित्रांनो. याला मार्क दिले जात नाही. तुम्ही आता रिझल्ट आल्यावर बघणारच कोणी त्या पद्धतीने जर डिटेलिंग केली असेल. आणि आता MPSCने कदाचित तुम्हाला तुमचा पेपर कसा चेक झालेला आहे त्याची फोटोकॉपी सुद्धा आपल्या अकाउंटला टाकायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे इलेक्ट्रिकलवाल्यांचा. आता आपले पण टाकतीलच ऑब्व्हियसली, म्हणजे तुम्हाला कळेलच की मी जे सांगत होतो ते बरोबर आहे. सरांनी जे सांगितलं होतं की आपल्याला इथं मार्क नाही भेटणार तर तिथंच मार्क नाही भेटणार तुम्हाला. कारण की त्यांना जे रिक्वायर आहे ना ते काढणं गरजेचं आहे. ओके, फास्ट असं काहीच डिझाईन नसतं किंवा शॉर्टमध्ये असं काहीच डिझाईन नसतं. डिझाईन हे डिटेलमध्येच केलं गेलं पाहिजे. प्रत्येक चेक त्याला दिलेच गेले पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला पूर्ण मार्क्स भेटतात आणि ऑब्व्हियसली आपलं डिझाईन काय होतं, सेफ होतं. ओके, त्याच्यामुळे लक्ष द्या, प्रॉपर शिका मित्रांनो. MPSC परत द्यायला 3 वर्षांचा कालावधी लागतो. नुसती एक्झामच द्यायला आत्ताची हालत अशी आहे, नुसती एक्झामच द्यायला 2-3 वर्ष लागून जातात. जॉईनिंगचा तर विषयच वेगळा आहे. त्याच्यामुळे प्रॉपर शिकणं गरजेचं आहे. एकाच चान्समध्ये त्याला मॅक्झिमम मार्क आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यामुळे डिझाईनचा सब्जेक्ट हा व्यवस्थित शिकायचा. आता लक्ष द्या, मी तुम्हाला जे सांगितलं की वरची फ्रेम ही कंटिन्युअस. आता सर तुम्ही फ्रेम म्हणताय, नेमकं काय बघा, लक्ष द्या. ही आपली वॉटर टँक हिचा प्लॅन आहे. समजा हा 6 मीटर आहे, हा 4 मीटर आहे आणि याची हाईट जर मला दाखवायची असेल तर मी अशी दाखवणार आहे. बरोबर, ही 3 मीटर आहे आणि ही 6 मीटर आहे. ओके, हा सेक्शन काढला मी असा. मग आता याच्यातला वरचा जो पोर्शन असेल तो मी कंटिन्युअस म्हणून डिझाईन करेल. हा वरचा पोर्शन कंटिन्युअस फ्रेम म्हणून आणि खालचा पोर्शन ॲज अ कॅन्टिलिव्हर म्हणून डिझाईन करेल. हा कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करेल. मग कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करताना आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला स्ट्रक्चरल ॲनालिसिसचा इथे वापर करावा लागणार आहे. स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये तुम्ही MDM मेथड शिकले असणार, मूवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. त्या मूवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडने आपल्याला फायनल मूवमेंट्स फाइंड आउट करायचे आहे आणि त्या मूवमेंट्स आपल्याला स्टीलचं डिझाईन करताना घ्यायचे आहे.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं लेंदी प्रॉब्लेम आहे, कोणाचं किती छोटा अक्षर असो, कितीही तरी जवळ लिहिलं असो, मिनिमम 8 ते 10 पेजेस त्याला लागणार म्हणजे लागणार, तर आणि तरच हे डिझाईन कंप्लीट होईल मित्रांनो. हां, तुम्ही जर एका पेजचे 2 भाग करत असाल तर तो ती गोष्ट वेगळी मित्रांनो. असं MPSCला चालत नाही. असं केलं असेल तर नक्कीच तुम्हाला तिथं 0 मार्क भेटतील. असं काही करायचं नाही, तिथं एक्सपेरिमेंट करायचे नाही. ओके, लक्ष द्या. आता सर्वात पहिले गिवन डाटा मी लिहिल्यानंतर चला आता डिझाईनच सुरू करू. ओके, माझं नाव परत एकदा तुम्हाला सांगायची गरज नाही. परत नाव ऐकून तुम्हाला ते पाठ होऊन जाईल आणि माझं नाव पाठ करून तुम्हाला मार्क भेटणार नाही आहे. तुम्हाला मी जे शिकवतोय ते लक्षात ठेवून आणि ते फॉलो करून तुम्हाला मार्क भेटणार आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो. सगळं तुमच्यासाठीच चाललेलं आहे. लक्ष द्या. आता आपल्याला जो गिवन डाटा दिलेला आहे त्यांनी, गिवन डाटामध्ये आपल्याला काय दिलं आहे त्यांनी, रेक्टँग्युलर टँक दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर तो रेस्टिंग ऑन ग्राउंड आहे. ही डेप्थ आपल्याला महत्त्वाची आहे, FCK आपल्याला महत्त्वाचा आहे, FY महत्त्वाचं आहे आणि WSM मेथड. ऑब्विसली ती WSM मेथडनेच आपल्याला डिझाईन करायची आहे. ओके, चला मग इथं एक नोट पॉईंट लिहायचा. ॲज पर IS 3370, ॲज पर IS 3370. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला रेफरन्स द्यायची गरज नाही. एकदा जर तुम्ही हेडिंग दिलं की मी जे डिझाईन करतोय ते ॲज पर IS 3370 आहे किंवा 456 आहे, तर त्या पेपर चेकरला कळणार आहे की ह्या भाऊला किंवा ह्या बहिणीला IS कोड माहिती आहे आणि त्याला तिथे मार्क भेटतील म्हणजे भेटतील. ओके, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक क्लॉज पाठ करायची गरज नाही आहे आपल्याला, मी वारंवार तुम्हाला सांगतोय. आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय करावं लागेल, L/D रेशो करावं लागेल. सर्वात पहिले L/B रेशो करावं. लेंथ किती तुमच्याकडे 6 आणि विड्थ किती तुमच्याकडे 4, मग 6/4 तुमचं किती होतं करा, 1.5 होतं. विच इज लेस दॅन 2. मी 2चा क्रायटेरिया तुम्हाला सांगितलं होतं की हे काय आलं, लेस दॅन आपलं 2 आलं. मग लेस दॅन 2 आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की लेस दॅन 2च्या हिशोबाने ज्या डिझाईन स्टेप आहे त्या मला फॉलो करायच्या. मग त्या डिझाईन स्टेप कोणत्या, की खालून समथिंग H/3 किंवा 1 मीटर विच एव्हर इज मिनिमम, हा पोर्शन ॲज अ कॅन्टिलिव्हर म्हणून डिझाईन करेल मी. खालून म्हणजे कुठून, ही माझी वॉटर टँक असेल तर इथून H/3 किंवा 1 मीटर विच एव्हर इज मिनिमम, हा एवढा पोर्शन ॲज अ कॅन्टिलिव्हर म्हणून डिझाईन करेल आणि हा वरचा जो पूर्ण पोर्शन असणार आहे तो कॉन्टिन्युअस फ्रेम म्हणून मी डिझाईन करेल. हे कोणी सांगितलं मला, हे मला ह्या लेस दॅन 2 आल्यामुळे कळालं. हा जो रेशो आहे तो लेस दॅन 2 आल्यामुळे मला असं कळालं. जर ते ग्रेटर दॅन 2 आलं असतं तर मग आपल्याला वेगळी प्रोसिजर फॉलो करावं लागली असती डिझाईन करताना. ओके, लक्षात ठेवायचं हे असंच आहे. रेक्टँग्युलर टँकला 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केलं तेव्हाच आपल्याला व्यवस्थित मार्क भेटतात. नाही तर ग्रेटर दॅन 2च्या काही स्टेप इकडे आणल्या, लेस दॅन 2च्या काही स्टेप तिकडे नेल्या तर मिक्सअप करून चालत नाही मित्रांनो, त्याला तुम्हाला मार्क भेटणार नाही. 2 टाईप आहे. जसं आपण स्लॅबमध्ये LY/LXचा रेशो चेक करायचो आणि तो लेस दॅन 2 किंवा ग्रेटर दॅन 2 आला तर मग 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब त्या केसमध्ये आपण त्याला कन्सिडर करायचो. सिमिलर वेमध्ये आपल्याला इथे तुम्ही L/Bचा रेशो चेक करायचा आहे. तो लेस दॅन 2 आला तर वेगळी प्रोसिजर, तो ग्रेटर दॅन 2 आला तर वेगळी प्रोसिजर. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा, व्यवस्थित दिसतंय का? ठीक आहे, चला काय हरकत नाही, व्यवस्थित दिसतंय. मग आता आपल्याला कळालं की आपल्याला काय नेमकं करायचं आहे, ह्या 2चा गरज काय, तर ती आपल्याला अशी कळाली. आता हे मी पुढे तुम्हाला लिहूनच देणार आहे. हे जस्ट मी ती स्टेप आली म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करतो की नेमकं हे चेक करून आपण केलं काय किंवा आपल्याला समजलं काय. मग आता प्रोसिजर आपण फॉलो करू शकतो. बघा, लक्ष द्या. आता सर्वात पहिले आपल्याला जी फर्स्ट स्टेप आपली असणार आहे, फाइंड आउट डिझाईन कॉन्स्टंट. आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे. आता WSM मेथडचे डिझाईन कॉन्स्टंट, इथं LSM मेथडच्या डिझाईन कॉन्स्टंटचा काही एक संबंध नाही आहे. बघा मित्रांनो, लेक्चर थोडंसं लेंदी होणार आहे कारण की ऑब्व्हियसली डिझाईन खूप मोठं आहे वॉटर टँकचं. तर असू द्या, 1.5 तास 2 तासाचं जरी लेक्चर झालं तरीही आपल्याला ते एकाच फ्लोमध्ये कंप्लीट करावं लागेल. 2-2 व्हिडिओ करण्यात काही मजा नाही आहे. ओके, तुम्हाला कळणार नाही ते व्यवस्थित. लक्ष द्या, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर पाहिजे आणि जे मी सोल्युशन दिलं आहे PDF मध्ये त्याची प्रिंट पाहिजे. चला लक्ष द्या. आता बघा,
आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला इथे डिझाइन कॉन्स्टंट फाइंड आउट करायचे. मग डिझाइन कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी सर्वात पहिला जो डिझाइन कॉन्स्टंट आपल्याला लागतो, ओके, बाय WSM लिहितो मी इथं. सर्वात पहिला डिझाइन कॉन्स्टंट म्हणजे आपण M काढू, मॉड्युलर रेशो काढू. मॉड्युलर रेशोचा फॉर्म्युला काय, 280 डिवाइड बाय 3 इंटू सिग्मा CBC. ओके, मग आता सिग्मा CBC आपल्याला माहिती नाही आहे, तर सिग्मा CBC आपला पार्ट असतो, काय असतो सिग्मा CBC, बोला, FCK डिवायडेड बाय 3. आणि FCK आपल्याला दिलेला आहे का, तर हो सर आपल्याला दिलेला आहे. किती दिला आहे, 20, म्हणजे 20 डिवाइड बाय 3, म्हणजे सिग्मा CBCचं उत्तर किती आलं बघा तुमचं. किती आलं चेक करा, कॅल्क्युलेटर तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. किती आलं सिग्मा CBCचं उत्तर, चेक करा पटकन, सोपं, एवढं काय अवघड नाही. सिग्मा CBCचं आन्सर किती आलं तुमचं, 6.67. किती आलं, 6.67. ओके, मग ती व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची M मध्ये, 280 डिवायडेड बाय 3 इंटू 6.67. मग M ची व्हॅल्यू किती आली मला सांगा पटकन, कॅल्क्युलेट करा. आणि M ची व्हॅल्यू किती आली मला सांगा पटकन, फास्ट. M ची व्हॅल्यू किती आली मला सांगा. ओके, तुमची M ची व्हॅल्यू येते 13.99. हा पहिला डिझाइन कॉन्स्टंट आपला झाला. मग पहिला डिझाइन कॉन्स्टंट झाल्यानंतर सेकंड डिझाइन कॉन्स्टंट आपल्याला काय करायचं आहे, K ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सेकंड डिझाइन कॉन्स्टंट आपला आहे फाइंड K. ओके, मग K चा फॉर्म्युला सुद्धा तुमचा पाठ पाहिजे. काय फॉर्म्युला आहे, K चा फॉर्म्युला काय, M सिग्मा CBC अपॉन M सिग्मा CBC प्लस सिग्मा ST. हा फॉर्म्युला तुमचा पाठच पाहिजे डिझाइन कॉन्स्टंटचा. मग याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे, फक्त आपल्याला सिग्मा ST क्वेश्चन मध्ये दिलेला नाहीये. मग तो सिग्मा ST आपल्याला काय करावं लागेल, अज्युम करावं लागेल. सिग्मा ST आपल्याला अज्युम करा. डिझाइन मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी या तुम्ही तुमच्याच अज्युम करायच्या आहे. ओके, मग लिक्विड रिटेनिंग स्ट्रक्चर साठी, फॉर लिक्विड रिटेनिंग स्ट्रक्चर सिग्मा ST इज इक्वल टू 150 न्यूटन पर mm² फॉर लिक्विड रिटेनिंग स्ट्रक्चर, LRS, फॉर लिक्विड रिटेनिंग स्ट्रक्चर. तुम्हाला हा पाठच पाहिजे. हा IS कोड मध्ये दिलेला आहे, तुम्ही याला रेफरन्स पण लिहू शकता, IS 3370. ओके, क्लॉज वगैरे लिहायची गरज नाही. मग आता इथे K मध्ये ते व्हॅल्यू पुट करा. M ची व्हॅल्यू किती आली, 13.99 गुणिले सिग्मा CBC तुमचा किती आला आहे, 6.67 डिवायडेड बाय 13.99 इंटू 6.67 प्लस 150. करा कॅल्क्युलेट. K ची व्हॅल्यू किती आली पटकन सांगा. जे लाईव्ह मुलं आपले बघताय त्यांनी K ची व्हॅल्यू सांगा फास्ट. K ची व्हॅल्यू किती आली, 0.384. 0.384. आता हे कॉन्स्टंट असल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचं युनिट नाहीये मित्रांनो. आता नेक्स्ट, आता K झाल्यानंतर C आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड आउट J. ओके, J तुमचा काय येतो, 1 - K/3. ओके, J ची व्हॅल्यू काय येते, 1 - K/3. हे सगळे डिझाइन कॉन्स्टंट आहे जे की आपल्याला पाठच करावे लागतात. ओके, आणि ते कसे आले, हे डिझाइन कॉन्स्टंट कसे आले, तर आपण स्ट्रेस स्ट्रेन कर्व WSMचा रेक्टँग्युलर बीमसाठी काढतो. त्याच्या ज्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे तिथे आपल्याला मॅथमॅटिक्स यूज करायचं आहे, सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल वगैरे यूज करायचं. आणि त्या केसमध्ये तुम्हाला या सगळे तिथे स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आपले त्या स्ट्रेस स्ट्रेन कर्ववरूनच आलेले. ओके, पण आता प्रत्येक वेळेस ते डिराईव्ह करण्यात काही पॉईंट नाही आहे. ओके, डायरेक्ट फॉर्म्युले पाठ करावं लागतील आपल्याला. मग आता सांगा मला J ची व्हॅल्यू काय आली, J ची व्हॅल्यू काय आली सांगा, 0.872. 0.872. जे लाईव्ह आहे मित्रांनो, जे लाईव्ह आहे त्यांनी आपल्याला आन्सर द्यायचं आहे. तुम्ही कॅल्सी घ्या, कॅल्क्युलेटरवर करा. त्याच्यानंतर शेवटचा आपला डिझाइन कॉन्स्टंट राहिला तो म्हणजे Q. फाइंड आउट Q. हा मोमेंट कॉन्स्टंट असतो. मग हा काय करायचा, याचा फॉर्म्युला काय, 1/2 सिग्मा CBC 1/2 इंटू सिग्मा CBC इंटू J इंटू K. ओके, म्हणजे 1/2 इंटू सिग्मा CBC ची व्हॅल्यू तुमची किती आलेली आहे, सिग्मा CBC आलाय 6.67. J किती आलाय 0.872 आणि K ची व्हॅल्यू किती आली आहे 0.384. ओके,
म्हणजे इथे क्यू तुम्हाला भेटून जाईल. करा कॅल्क्युलेट पटकन. क्यूची व्हॅल्यू किती आली मला सांगा. क्यूची व्हॅल्यू किती आली सांगा पटकन, फास्ट. क्लिअर दिसतंय का सगळ्यांना? ओके, क्लिअर आहे. क्यूची व्हॅल्यू किती आली सांगा. क्यूची व्हॅल्यू आली 1.117. क्यूची व्हॅल्यू तुमची आली आहे 1.117. हा पण कॉन्स्टंट असल्यामुळे याला युनिट नाही आहे. आत्ताशी आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे, ज्याच्यामध्ये आपण डिझाईन कॉन्स्टंट काढले. आणि WSM मेथडमध्ये डिझाईन कॉन्स्टंटचा फार मोठा रोल आहे मित्रांनो, फार इम्पॉर्टंट रोल आहे. कारण की तुम्हाला मुवमेंट्स काढण्यासाठी किंवा तुम्हाला फोर्स काढण्यासाठी, टेन्साईल फोर्स काढण्यासाठी, टेन्शन काढण्यासाठी किंवा तुम्हाला एरिया ऑफ स्टील काढण्यासाठी डिझाईन कॉन्स्टंटच लागतात. त्याच्यामुळे WSM मध्ये डिझाईन कॉन्स्टंटला फार महत्त्व आहे. म्हणून पहिल्या स्टेपमध्ये आपण ते काढून घेतलं. इथपर्यंत कळालं का मला सांगा. ओके, आणि इथपर्यंत कळालं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कारण की मला कळू द्या, लाईक करून कोणाचंच भलं होणार नाही, तुमचे होणार नाही, माझे होणार नाही. फक्त एवढंच आहे की मला कळेल की तुम्हाला कळतंय. ओके, आणि तुम्हाला कळतंय हे मला कळणंच महत्त्वाचं आहे. नाही तर मग इथं तुमच्यासाठी उभं राहून आणि बोलून काय उपयोग आहे जर तुम्ही रिस्पॉन्सच देणार नाही. ओके, जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताय, तुम्हाला कळतंय किंवा तुम्हाला तुमच्या चुका कळताय किंवा तुम्हाला तुमचं बरोबर आल्याचा कॉन्फिडन्स येतोय की सर आम्ही असंच केलं होतं पेपरला, तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. किंवा कोणाला काहीच फील होत नाही तरी त्यांनी लाईक करा. असो, लक्ष द्या. बघा, मग आता डिझाईन कॉन्स्टंट आपले सगळे काढून झाल्यानंतर आपल्याला आता L/D रेशो आपण ऑलरेडी, L/B रेशो आपण ऑलरेडी काढून घेतला. त्याला आपल्याला कम्पेअर करायचं आणि नोट पॉईंट लिहायचं आहे. ओके, मग आता लक्ष द्या, कम्पेअर करायचं म्हणजे काय करायचं. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करू, कम्पेअर L/B रेशो विथ, हा नोट पॉईंट तुम्हाला द्यावाच लागेल, विथ 2. ओके, विथ 2, L/B रेशो विथ 2. म्हणजे 2 म्हणजे काय मित्रांनो, की लेंथ ही विड्थच्या 2 टाइम्स आली पाहिजे. किंवा जर लेंथ ही विड्थच्या 2 टाइमपेक्षा छोटी असेल किंवा लेंथ ही विड्थच्या 2 टाइमपेक्षा जास्त असेल तर मग काय प्रोसिजर फॉलो करायची, मग आपल्या स्ट्रक्चरमध्ये काय चेंजेस होतो त्याच्यासाठी हा रेशो आहे, बाकी काही नाही. म्हणजे लेंथ आणि विड्थचं प्रमाण दिलेलं आहे वॉटर टँकमध्ये. नाही तर कोणी असं काही पण 1 किलोमीटरची लेंथ डिझाईन करून देईल आणि 200 मीटरचाच विड्थ डिझाईन करून देईल किंवा 200 mm ची विड्थ डिझाईन करून देईल. चालणार आहे का असं? 1 किलोमीटरची तुम्ही लेंथ केली वॉटर टँकची आणि 200 mm ची विड्थ केली, तर तिथं काय आपल्याला गाई म्हशींना पाणी द्यायचं आहे का, पाणी पाजायचं आहे का त्याच्यात? आपल्याला स्ट्रक्चरला, आपल्याला आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंगला, कमर्शियल कॉम्प्लेक्सला किंवा तिथल्या एरियाला आपल्याला पाणी पुरवठा करायचा आहे. आणि त्याच्यासाठी त्याचा शेप आणि त्याचं कन्स्ट्रक्शन पण इझिली झालं पाहिजे. म्हणजे 1 किलोमीटरची वॉलच तुम्ही बांधत बसले आणि 200 मीटरचंच त्याला विड्थ ठेवली तर त्याला काय पॉईंट नाही मित्रांनो, ते स्ट्रक्चर स्टेबल राहणारच नाही. मग ते डायमेन्शन, जॉमेट्री आणि फेल्युअर, तुमचं जॉमेट्रीमुळे येणारं फेल्युअर कंट्रोल करण्यासाठी हा रेशो आपल्याला दिलेला असतो. बाकी हा रेशो याचं वेगळं काही लॉजिक नाही आहे. ओके, मग त्या हिशोबानेच आपल्याला डिझाईन करायचं असतं. ओके, मग आता L/B रेशो आपला किती आलेला आहे, <2 आलेला आहे. मग L/B रेशो जर <2 आला तर आपण काय म्हणू, द टॉप पोर्शन ऑफ वॉल दॅट इज H मायनस स्मॉल h विल बी डिझाईन ॲज अ कंटिन्युअस फ्रेम ॲक्शन. ओके, बघा लक्ष द्या. आता मी मागच्या वेळेस तुम्हाला h ची व्हॅल्यू h/3 सांगितली होती, पण ते ॲक्च्युली h/4 आहे. बघा, L/B रेशो जर <2 आला, देन इथे नोट पॉईंट लिहायचं आहे, देन टॉप पोर्शन ऑफ टँक इज डिझाईन, म्हणजे कोणता तो, H-H ॲज ए कॉन्टिन्युअस फ्रेम ॲक्शन. ओके, मग हा H आणि हा H कोणता. ओके, मग लक्ष द्या. आता स्मॉल h जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर स्मॉल हाईट म्हणजे कॅपिटल H/4 और 1 मीटर, कॅपिटल H/4 और 1 मीटर, विचएवर इज मॅक्झिमम, कॅपिटल H/4 और 1 मीटर. माझं सांगताना चुकलं, स्टार्टिंगला कॅपिटल H/3 म्हटलो मी आणि इथं मिनिमम म्हटलो, तर कॅपिटल H/4 और 1 मीटर विचएवर इज मॅक्झिमम. मग कॅपिटल H तुमचा 3 मीटर आहे, डिवायडेड बाय 4 और 1 मीटर विचएवर इज मॅक्झिमम, म्हणजे 4/3 तुमचं पॉईंटमध्ये उत्तर येतं. काहीतरी किती येतं 4/3चं उत्तर, 0.75 येतं मित्रांनो. 0.75 मीटर
or 1 मीटर. मग therefore h is equal to 1 मीटर. ओके. आणि टॉप पोर्शन लगेच इथं काढून टाकायचा. टॉप पोर्शन म्हणजे का आता बॉटम पासून 1 मीटर आलं. टॉप पासून किती आहे h-1 म्हणजे 3 - 1 म्हणजे 2 मीटर. टॉप पोर्शन तुमचा किती आला 2 मीटरचा आला. आणि बॉटम जो पोर्शन आहे जो आपल्याला डिझाईन ॲज अ कॅन्टिलिव्हर करायचा आहे तो म्हणजे हा जो पोर्शन आहे डिझाईन ॲज ए कॅन्टिलिव्हर ॲक्शन. डिझाईन ॲज ए कॅन्टिलिव्हर ॲक्शन म्हणजे बॉटम पासून 1 मीटर पर्यंत आपल्याला कॅन्टिलिव्हर ॲक्शनसाठी डिझाईन करायचं आहे. आणि वरतून 2 मीटरवर आपल्याला तो कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करायचं आहे. हे कुठून कळालं मला, हे या L/B रेशो <2 आला म्हणून मला हे सगळं कळालं. आणि याला सुद्धा तुम्हाला 1 मार्क आहे एक्झामला. ओके. चला लक्ष द्या. मग आता इथपर्यंत आपल्याला समजलं की बॉटम पोर्शन कसा डिझाईन करायचं आहे आणि टॉप पोर्शन कसं डिझाईन करायचं आहे. तर आता आपण डिझाईन करायला मोकळं. मग आता पहिले टॉप फ्रेम आपण डिझाईन करू आणि मग त्याच्यानंतर बॉटम फ्रेम डिझाईन करू. लक्ष द्या. थोडंसं लेंदी होणार आहे मित्रांनो हे सगळं, पण चालतंय आपल्याला. लेंदी जरी झालं तरी पण आपल्याला ते कम्प्लीटच करायचं आहे. आणि एकदाच बघायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ. एकदा बघितल्यावर तुम्हाला कळून जाईल. याचं PDF सोल्युशन ऑलरेडी मी तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामुळे परत तुम्हाला ते लिहायची गरज नाही. त्याची झेरॉक्स काढा आपल्या PDFची आणि तुमच्याजवळ ठेवा ती. ओके. त्या PDF काही अडचण आली की सर आम्हाला हे वेगळंच वाटतंय किंवा तुम्ही हे वेगळंच केलंय तर बिंदास मला विचारा मित्रांनो. मी कोणत्याही प्रकारचं वेगळं काही फॉलो केलं नाही. जे बरोबर आहे तेच फॉलो केलंय. ज्या मेथड्स यूज करतात इंडियामध्ये त्याच मी पण यूज केलेलं आहे. ओके. कदाचित तुम्हाला डाऊट येऊ शकतो तर तुम्ही ते मला सांगू शकतात व्हॉट्सॲपला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथं डिस्कशन तुम्ही करू शकता की स्क्रीनशॉट टाकून की सर हा तुम्ही सांगितलेल्या PDF मधला हा पॉईंट आहे, हे पेज आहे, इथे मला डाऊट वाटतोय तो माझा क्लिअर करा किंवा हे असं असू शकतं का तसं असू शकतं का. जे आत्तापर्यंत आम्ही शिकलोय कोणाकडून की हे असं पाहिजे पण तुम्ही वेगळंच सांगितलं तर कोणतं बरोबर आहे हे सुद्धा तुम्ही विचारू शकता मित्रांनो. मी तुम्हाला सगळं बरोबरच सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती तुम्हाला इथे दिलेली नाही आहे. नक्कीच विश्वास ठेवू शकता. आणि तो विश्वास तुम्हाला केव्हा बसेल जेव्हा तुमचा पेपर येईल, जेव्हा तुमचे आन्सर की येईल आणि तुम्हाला ते मार्क कोणत्या स्टेपला किती मार्क दिले किंवा मी जे डिझाईन केलं आहे, स्लॅब मी डिझाईन केलं आहे, वॉटर टँक मी डिझाईन केलं आहे, कॉलम मी डिझाईन केलं आहे, त्याला मला किती मार्क दिलेले हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही आपल्या स्टेप्सशी कम्पेअर करा आणि मग तुम्हाला कळेल की हा इथं आपण असं करायला पाहिजे होतं तर आपल्याला मार्क भेटले असते. ओके. चला निश्चिंत राहा मित्रांनो. लक्ष द्या. आता डिझाईन ऑफ वॉल फॉर कंटिन्युअस फ्रेम ॲक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे, वॉलचं डिझाईन करायचं आहे फॉर कंटिन्युअस फ्रेम ॲक्शन. म्हणजे आपली स्टेप नंबर 3 जी असणार आहे डिझाईन ऑफ वॉल फॉर कंटिन्युअस फ्रेम ॲक्शन. डिझाईन ऑफ वॉल फॉर कंटिन्युअस फ्रेम ॲक्शन म्हणजे मी इथं म्हणतो टॉप पोर्शन, आपल्या वॉटर टँकचा टॉपचा पोर्शन. मग टॉपचा पोर्शन म्हणजे कोणता, जो आपला h-h ची जी व्हॅल्यू आली ना ती व्हॅल्यू. ओके. त्याला आपल्याला कंटिन्युअस फ्रेम ॲक्शननी डिझाईन करायचं. ओके. मग आता याच्यामध्ये एक ट्रायंगल, आता तुम्हाला हे ट्रायंगलच बघा. लक्ष द्या. आता वॉटर टँक आहे, पाणी आहे, पाण्याची प्रेशर डायग्राम ही ट्रायंगुलरच असते कारण की जसं जसं पाण्याची डेप्थ वाढत जाते तसं जसं प्रेशर हे लिनियरली वाढत जातं म्हणून आपण ती लिनियर कन्सिडर करतो. म्हणजे ही पाण्याची जर मी प्रेशर डायग्राम ड्रॉ केली अशी ट्रायंगुलर शेपमध्ये तर याचा 2 भाग करावा लागतील मला. हा जो बॉटम पोर्शन आहे हा माझा h आलेला आहे जो की 1 मीटर आहे आणि हा जो टॉप पोर्शन आहे तो माझा किती आलेला आहे h-h म्हणजेच 2 मीटर आलेला आहे. मग याला मी काय करणार कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करणार आणि याला कॅन्टिलिव्हर ॲक्शन म्हणून डिझाईन करणार. ओके. आणि टोटल लेंथ तुमची किती आहे, टोटल हाईट तुमची किती आहे 3 मीटर. ही टोटल हाईट आहे आपल्याला. ओके. अशी डायग्राम आपल्याला प्रेशर डायग्राम अशी काढून घ्यायची. ओके. आता या प्रेशर डायग्रामला डिवाइड करताना आपण स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये कसं करतो
हे अशी काहीतरी लोडिंग डिझाईन करतो. असो चला, याची काही सध्यापुरता गरज मला वाटत नाही इथं. चला लक्ष द्या. आता आपल्या वॉटर टँकचा, आपली जी वॉटर टँक आहे तिचा आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे. कारण की वरची जी फ्रेम आहे चौकोनी, ती फ्रेम आपल्याला कंटिन्युअस ॲक्शनमध्ये डिझाईन करायची. मग त्याच्यासाठी आपल्याला सेक्शन काढून चालणार नाही, आपल्याला टॉप व्ह्यू काढावं लागेल. मग तो टॉप व्ह्यू म्हणजे अतिशय सोपा आहे मित्रांनो. आपल्याला असा टॉप व्ह्यू काढायचा आहे. ओके, म्हणजे वरतून बघितल्यावर आपल्याला कसं दिसणार आहे ते. तर हा 6 मीटरचा असणार आहे आणि हा किती असणार आहे, 4 मीटरचा असणार आहे. ओके, चला लक्ष द्या. मग आता याला मी काय म्हणू, लॉंग वॉल म्हणतो, लॉंग वॉल. याला मी काय म्हणतो, शॉर्ट वॉल. लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल. ओके, मग याला फ्रेमिंगला नाव देतो मी ए, त्याच्यानंतर मिडलला बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. ओके, हे असे नाव दिले किंवा नाव तुम्ही कशी देऊ शकता मित्रांनो. मी तुम्हाला सोल्युशनमध्ये जे नाव देऊन ते ए बी सी त्याच्यानंतर डी, इथे डी दिलं. आता तुमचं कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून मी इथे देतो. नाव तुम्ही कशी देऊ शकता, इथे ई टाका, इथे एफ टाका आणि इथे जी आणि इकडे एच लिहा, काय हरकत नाही, कोणतेही नाव तुम्ही देऊ शकता. आता बघा, आता हा आपला टॉप व्ह्यू आहे. आता टॉप व्ह्यूमध्ये याच्यामध्ये तर पाणी भरलेलं असणार आहे पूर्ण. मग पाणी काय करणार आहे, पाणी कोणाला ढकलणार आहे, पाणी या लॉंग वॉलला ढकलायचा प्रयत्न करणार आहे. बरोबर, मग जेव्हा पाणी पूर्ण पाणी भरलेलं आहे ह्या लॉंग वॉलला ढकलेल, जेव्हा पाणी लॉंग वॉलला ढकलेल तेव्हा टेन्शन कोणत्या वॉलमध्ये येणार आहे मला सांगा. समजा मी ए आणि सी ही वॉल पकडली, पाणी जर ह्या वॉलला ढकलतंय, या वॉलला प्रेशर अप्लाय करतंय, तर टेन्शन कोणत्या वॉलमध्ये येणार आहे मला सांगा. व्यवस्थित, अतिशय सोपं आहे, लॉजिक अप्लाय करा. जर ही वॉल ढकलली जाते तर कोणावर टेन्शन येणार आहे सांगा, ऑनलाईनवाले पटकन. ए पाण्याचं प्रेशर, याच्यात पाणी भरलेलं आहे आणि पाण्याने ही लॉंग वॉलला प्रेशर अप्लाय होतोय, तर टेन्शन कोणत्या वॉलवर येणार आहे. म्हणजे आता ही वॉलवर तर प्रेशरच आहे, उरल्या किती, 1 2 3 वॉल उरले. या तिघांपैकी कोणत्या वॉलवर टेन्शन येणार आहे सांगा, ऑनलाईनवाले पटकन, फास्ट, जे लाईव्ह आहे ते. बरोबर बरोबर, काय सांगितलं याने. ओके, बरोबर, परफेक्ट. म्हणजे टेन्शन कोणत्या वॉलवर येणार आहे, सी आणि डी वर येणार आहे. ही ढकलली जाईल तर सी आणि डी वर टेन्शन येईल आणि ए आणि एफ वर टेन्शन येणार आहे. ओके, सिमिलर वेमध्ये जर माझी शॉर्ट वॉलला प्रेशर अप्लाय होते, शॉर्ट वॉलला प्रेशर अप्लाय होते, तर टेन्शन कोणत्या, जर ह्या वॉलला प्रेशर अप्लाय होतं, टेन्शन कोणत्या वॉलला येणार आहे, एफ आणि डी आणि ए आणि सी. सिमिलर वेमध्ये पाण्याचं प्रेशर हे सगळ्या बाजूनी इक्वल असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते दाखवावं लागेल. ओके, टॉप व्ह्यू किंवा प्लॅन आपला झाला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं मित्रांनो, फाइंड आउट प्रेशर ॲट डेप्थ एच मायनस एच. म्हणजे ह्या डेप्थला आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचे. आपण टॉप पोर्शन डिझाईन करतोय, तर त्या टॉप पोर्शनमध्ये आपल्याला टॉप पोर्शनची किती लेंथ आहे, त्या लेंथवर किती प्रेशर येणार आहे, ह्या 2 मीटरवर किती प्रेशर येणार आहे, ते प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचे. लक्ष द्या. मग आता सर्वात पहिला पॉईंट म्हणजे 3 मध्ये आपली पहिली स्टेप काय असणार आहे, 3 मध्ये पहिली स्टेप काय असणार आहे, फाइंड आउट प्रेशर ॲट एच मायनस एच म्हणजे काय, तुमचा 2 मीटर. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय सांगा, प्रेशरचा फॉर्म्युला सांगा. आपण FM शिकलोय, गॅमा डब्ल्यू इंटू एच मायनस एच येणार आता. ओके, पर मीटर स्क्वेअरचा आपल्याला प्रेशर काढावं लागेल. आता पाण्याचा गॅमा डब्ल्यू किती आहे, 9.81. एच मायनस एच म्हणजे तुमचं किती आलं ते 2. म्हणजे प्रेशरचा व्हॅल्यू किती आली सांगा. सोपं आहे, काय अवघड फॉर्म्युले नाही. प्रेशरची व्हॅल्यू किती आली आहे, 19.62 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं तुमचं प्रेशर ॲट एच मायनस एच डिस्टन्स. ओके, मग आता प्रेशर फाइंड आउट जाता बघा. हे प्रेशर का काढलं आपण, प्रेशर का काढलं, कारण की आपला टॉप पोर्शन हा कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करायचं आहे. बरोबर, मग टॉप पोर्शन जर कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करायचं असेल तर लोडिंग तर घ्यावं लागेल ना. आणि
वॉटर टँक असल्यामुळे इथे लोड कोणाचा येणार आहे? वॉटर टँक मध्ये लोड कोणाचा येईल? माणसांचा येईल का? लाईव्ह लोड येईल का? कोणाचा येणार आहे? पाण्याचा लोड येणार आहे ना, म्हणजेच पाण्याचं प्रेशर येणार आहे. मग ते पाण्याचं प्रेशर ॲज अ लोड म्हणून आपल्याला कन्सिडर करायचं वॉटर टँकमध्ये, कारण की वॉटर टँकमध्ये दुसरा कोणताच लोड येणार नाही. एक डेड लोड येईल आणि त्याच्यानंतर दुसरा पाण्याचं प्रेशर येईल. ओके, म्हणून पाण्याचं प्रेशर आपण काढून घेतलं आणि त्याला ॲज अ लोड आपण कन्सिडर करू आणि पुढे आपण सॉल्व करायला सुरुवात करू. आय थिंक ज्यांनी 2023ला क्लास केला असेल किंवा नसेलही केला, स्वतः अभ्यास केला असेल वॉटर टँक टॉपिकचा, त्याला ही गोष्ट कळाली असेल. आणि ज्याला नसेल कळाली तर इथं तो प्लॅटफॉर्म नाही मित्रांनो. आपल्या स्ट्रक्चरच्या कोर्समध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जाईल, डिटेलमध्ये सगळं शिकवलं जाईल. आता ते मी तर शिकू शकत नाही, कारण की ही आपली सिरीज आहे फक्त 2023च्या पेपर 1चं व्हिडिओ सोल्युशन. ओके, त्याची ऑलरेडी PDF मी तुम्हाला सेंड केलेली आहे. चला लक्ष द्या. ओके, पण ज्यांनी आधी केलेलं असेल त्यांना हे कळालं असेल. आता आपल्याला कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करणं, याला कंटिन्युअस फ्रेम म्हणून डिझाईन करणं, याचा अर्थ आपल्याला इथं MDM मेथड यूज करायची. सर्वात सोपी, तुम्ही दुसरी कोणती यूज करू शकता, पण MDM जरा सोपी आणि पटकन येणारी मेथड आहे म्हणून. आता कंटिन्युअस फ्रेममध्ये तुम्ही इकडे लक्ष द्या मित्रांनो. हा C2A आणि F हा पोर्शन आणि C2D आणि F हा पोर्शन, म्हणजे हा वरचा L आणि हा खालचा L हे सिमिलर आहे, सेम दिसतंय आपल्याला. लेंथ पण सेम आहे आणि सगळं सेम आहे. म्हणून आपल्याला फ्रेम डिझाईन करताना फक्त अर्धीच फ्रेम डिझाईन करायची, ज्याच्यामध्ये दोघं वॉल आपल्या इन्क्लूड होतील. दोघं वॉल म्हणजे कोणत्या? लॉंग वॉल पण त्याच्यात येणार आणि शॉर्ट वॉल पण त्याच्यात येणार. म्हणून आपण फक्त ही वरचीच फ्रेम डिझाईन करू आणि खालच्याला ते सेमच स्टील सगळं सेम असणार आहे, कारण की सिमेट्रिकल फिगर असल्यामुळे कोणता तरी एक राईट अँगल फ्रेम आपल्याला डिझाईन करायची आहे. उरलेल्याला याला जे स्टील, ज्या मोमेंट, जे डायमेन्शन, जे सगळे येणार आहे तेच आपल्याला याला ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचे. म्हणून याचं डिटेलिंग करताना सुद्धा आपण L शेपमध्येच डिटेलिंग करतो. कोणत्या तरी एका वॉलचं आणि हाईटचंच डिटेलिंग दाखवतो. सिमिलर असल्यामुळे ते दुसरीकडे पण सेम अप्लाय होतं. ओके, चला लक्ष द्या, म्हणजे इथं डाऊट नको आपल्याला. परत रिपीटेड वर्क करायची आपल्याला गरज पडणार नाही. चला लक्ष द्या. आता लक्ष द्या. आता आपल्याला काय काढायचं नाही सेकंड याच्यात आपल्याला काय काढायचंय? फाइंड आउट फिक्स एंड मोमेंट. फिक्स एंड मोमेंट फाइंड आउट करता MDM मेथडने आपण त्याला डिझाईन करतोय, म्हणून फिक्स एंड मोमेंट आपल्याला फाइंड आउट करायचे. मग तुम्हाला काय सांगितलं मी? आपल्याला F, A आणि C हीच आपल्याला डिझाईन करायची. ओके, मग आता कोणती फ्रेम डिझाईन करायची आहे? A to F आणि A to C. मग आता MF बघा लक्ष द्या, MF AC ची व्हॅल्यू काय येईल ती आपल्याला काढायची आहे. त्याच्यानंतर MF AF ची व्हॅल्यू काय येईल ती आपल्याला काढायची. ओके, मग MF AC, आता MF AC इज इक्वल टू MF CA, कारण की सिमेट्रिकल लोडिंग आहे, पाण्याचं प्रेशर आहे जे सगळीकडे सारखं अप्लाय होणार आहे. म्हणून MFCA म्हणजे पण तीच व्हॅल्यू असणार आहे आणि MFFA म्हणजे पण तीच व्हॅल्यू असणार आहे. आता ह्या प्रेशरला ॲज अ UDL, आता सिमेट्रिकल म्हणजे काय? UDLनीच युनिफॉर्मली ते प्रेशर डिस्ट्रीब्यूट होणार आहे. मग जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत असेल तर युनिफॉर्मली लोडिंगसाठी आपला फिक्स एंड मोमेंटचा फॉर्म्युला काय? बोला. युनिफॉर्म लोडिंगसाठी आपला फिक्स एंड मोमेंटचा फॉर्म्युला काय? WL²/12. पण W म्हणजे इथं पाण्याचं प्रेशर आहे. लोड म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं, लोड म्हणजे पाण्याचं प्रेशर आहे. मग इथं PL²/12 आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं. मग लक्ष द्या, -PL²/12 आणि इकडं पण -PL²/12. ओके, या साईडला प्लस येणार मित्रांनो, तो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सांगा मग याच्यात व्हॅल्यू पुट करा. P किती आला तुमचा? 19.62. आता लेंथ बघा, AC ची लेंथ किती आहे? 6 मीटर, म्हणजे 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12, म्हणजे याचं उत्तर सांगा मला. MFAC आणि इकडं पण 19.62 इंटू AF ची लेंथ किती आहे? ही लेंथ किती आहे? सेम 4 मीटर, म्हणजे इथं काय देणार? 4चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12 प्लसमध्ये, म्हणजे MFAC
AF याचं उत्तर मला सांगा किती आलं. बघा दोघांचा आन्सर किती आला सांगा. पहिल्याचं आलं -58.86 आणि दुसऱ्याचा 26.16. -58.86 किलोन्यूटन डॉट मीटर आणि दुसऱ्याचं 26.16 किलोन्यूटन डॉट मीटर. ओके, लक्ष द्या. मुवमेंट आल्या का, मुवमेंट कळाल्या का मला सांगा. व्यवस्थित दिसते का स्क्रीन. ठीक आहे, मुवमेंट कळाल्या का मला सांगा. ओके, फिक्स अँड मुवमेंट आपण मित्रांनो तोच फॉर्म्युला यूज केला -PL²/12 आणि W असतो आपला जनरली लोडिंगमध्ये, पण आपल्याला ॲज अ पाण्याचं प्रेशर दिलेलं आहे म्हणून आपल्याला तिथे काय करायचं आहे, तिथे आपल्याला P घ्यायचं आहे Wच्या ऐवजी. एवढंच आहे, बाकी L²/12 तुम्हाला माहिती आहे. ओके, इथपर्यंत कळालं का मला सांगा. इथपर्यंत जर कळालं असेल तर आता आपला नेक्स्ट याच्यामध्ये आपलं काय राहणार, याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुवमेंट्स फाइंड आउट करायचे आणि त्याच्यानंतर पुढे डिझाईनला सुरुवात करायची आहे. कंटिन्युअस फ्रेम ॲक्शनसाठी आपल्याला मुवमेंट लागतात, त्या मुवमेंट आपण MDMने सॉल्व करतो. म्हणून MDMची पहिली स्टेप आपली काय असते, फिक्स अँड मुवमेंट काढणं, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढणं आणि मग MDMचा टेबल करणं आणि मग आपल्याला फायनल काय भेटणार आहे, मुवमेंट्स भेटणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ जरा लेंदी होईल मित्रांनो, एवढी आपल्या यूट्यूबला पण लिमिट नाही आहे किंवा तुम्ही बोर होणार. मी बोललो होतो आपल्याला कंटिन्युअस घ्यावं लागेल, पण इतका लेंदी व्हिडिओ करण्यात काय पॉईंट नाही, तुम्ही शेवटपर्यंत बघणार नाही त्याला असं माझं लक्षात येतं आहे. पोरं पण आपल्याला कमेंट करते की सर 2 पार्टमध्ये घ्या. ओके, तर मग आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. इथून पुढे लगेचच तुम्ही जायचं नाही. 5 मिनिटात जे लाईव्ह पोर आहे त्यांनी परत लाईव्ह यायचे. 5 मिनिटात आपण परत दुसरा पार्ट 2 घेऊ याचा आणि इथून पुढे सॉल्व करू. ओके, चला तोपर्यंत स्टे कनेक्टेड, जाऊ नका. आपण 5 मिनिटात लगेच सुरू करतोय.